बिग बॉस मराठीचा विजेता कोण होणार हे 19 एप्रिलला ग्रँड फिनालेमध्ये पाहायला मिळेलच। मात्र अशातच बिग बॉस मराठीची ट्रॉफी कोणाच्या हातात असणार आणि कोण या शोचा रनर अप ठरणार, त्या दोन स्पर्धकांची नावे आता समोर आली आहेत। तर फायनल वोटिंग ट्रेंडनुसार दीपाली सय्यद या नंबर 5 वरती आहेत। दीपाली यांना प्रेक्षकांचा पाठिंबा मिळालेला नाहीये आणि त्यांच्या हातात ट्रॉफी जावी असं प्रेक्षकांनाही वाटत नाहीये, त्यामुळे त्या ट्रॉफीपासून लांब असणार आहेत। तर नंबर 4 वरती आहे राकेश बापट। राकेशचा गेम घरामध्ये खूपच माइल्ड होता, पण त्याचा स्वभाव खूपच छान असल्याने त्याला प्रेक्षकांनी टॉप 5 पर्यंत आणलं। मात्र ट्रॉफी पासून राकेश हा देखील लांबच असणार आहे। तर नंबर 3 वरती आहे विशाल कोटियन। मास्टरमाइंड विशाल कोटियनला प्रेक्षकांनी भरभरून पाठिंबा दिला आहे, मात्र तो वोटिंग ट्रेंड मध्ये नंबर 3 वरती आहे, त्यामुळे तो देखील ट्रॉफी पासून लांब असणार आहे। तर नंबर 2 वरती आहे तन्वी कोलते। तन्वीला प्रेक्षकांनी भरभरून ओट्स केले आहेत, मात्र अनुश्रीपेक्षा तिचे ओट्स कमीच आहेत। आणि नंबर 1 वरती सर्वात जास्त वोटिंगने अनुश्री माने आहे। म्हणजेच तन्वी कोलते आणि अनुश्री माने हे दोन स्पर्धक शेवटला घराच्या लाईट्स बंद करून स्टेजवर जाणार आहेत आणि या दोघींपैकी एक विजेती होईल तर एक रनर अप ठरेल। आता वोटिंग ट्रेंड नुसार तर अनुश्री जिंकायला पाहिजे, मात्र हा बिग बॉस मराठीचा खेळ आहे, इथे काहीही होऊ शकतो। तर तुम्हाला काय वाटतं, बिग बॉस यावेळी तरी वोटिंग ट्रेंड नुसार खऱ्या स्पर्धकाला ट्रॉफी देतील का? कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।